हायकोर्टामध्ये सध्या काय सुरू आहे, काय अपडेट्स आहेत, ज्ञानेश सावंत आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देणार आहेत. ज्ञानेश, आपण पाहतोय एकीकडे आता मेडिकल बुलेटिनची वाट पाहिली जाते, दुसरीकडे हायकोर्टामध्ये देखील आता युक्तिवाद जोरदारपणे केला जातोय. काय युक्तिवादासंदर्भातले अपडेट्स आहेत? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक उपस्थित केला जातो. कागदपत्र, उत्पन्नातले आकडे आणि ते आकडे कसे योग्य होते, हो. खोटी सही कशी नाहीये, या संदर्भातला सगळा युक्तिवाद झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे वकील रवी कदम एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करतायत, ज्यामुळे आता त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आणि आशा वाटते आहे. ते आता लीलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंवरती जे काही उपचार सुरू आहेत त्या स्थिती संदर्भातली त्यांची आरोग्याची स्थिती काय असेल, त्याचं आरोग्य किती नाजूक आहे, आता ही देखील बाजू न्यायालयापुढे मांडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आता अँजिओप्लास्टी करणं किती गरजेचे आहे आणि ती त्यात गेल्या 2 दिवसांमधल्या राजकीय धक्क्यानंतर त्यांची स्थिती काय झालेली आहे, हा सगळा मुद्दा उपस्थित करून रवी कदम हे आता माणिकराव कोकाटेंच्या संदर्भामध्ये आरोग्य स्थिती काय आहे, लीलावतीमध्ये कशा पद्धतीचे उपचार सुरू आहेत, ते किती गरजेचे आहेत आणि डॉक्टरांनी काय सल्ला दिलेला आहे याकडे आता लक्ष वेधतं आहे. निश्चितच ज्ञानेश, मात्र नाशिक सत्र न्यायालयाने जो निकाल दिलेला होता, जी शिक्षा ठोठावलेली होती, त्यावर देखील आता काहीसे आक्षेप या ठिकाणी कोकाटे यांच्या वकिलांकडून घेतले जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मूळ त्यांचे आक्षेप असेच आहेत की या संदर्भामध्ये जे काही पुरावे गृहीत धरलेले आहेत त्याची पडताळणी झालेली आहे आणि जो काही आता या क्षणाला पोलिसांची जी भूमिका आहे न्यायालय लीलावती रुग्णालयात येऊन बसणं, त्यांचा ताबा घेणं, अर्थात ती प्रक्रिया आहे, कायदेशीर प्रक्रिया, पोलीस करणं तसंच करणं भाग आहे. मात्र त्या संदर्भात देखील स्थानिक न्यायालय आणि पोलिसांच्या एकूण सगळ्या हस्तक्षेपावरती, त्यांच्या एकूण कार्यवाहीवरती मात्र आता वकील रवी कदम हे आक्षेप घेत आहेत की हे कसं योग्य नाही आहे आणि त्या संदर्भामध्ये न्यायालयाने लक्ष घालणं अपेक्षित आहे. आणि या सगळी बाजू मांडत असताना आता या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटेंना दिलासाच मिळणं अपेक्षित आहे, दिलासा द्यावा अशी त्यांची विनवणी सुरू आहे. थोडक्यात ज्ञानेश, यामध्ये सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा इतका उशीर का होतोय सगळ्याच घडामोडींना? कारण कोर्टाने, नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्याच्या नंतर अटक वॉरंट जारी केलं, त्यामध्ये त्वरित कारवाई करा असे स्पष्ट उल्लेख कोर्टाकडनं करण्यात आलेला होता. मात्र तरीही घडामोडी घडताना इतका उशीर का होतो? कारवाईला का इतका विलंब होतो? साहजिक आहे की या सगळ्या गोष्टींमागे माणिकराव कोकाटे हे विरोधी पक्षातले आमदार नाहीत, ते केवळ आमदार नव्हते, ते मंत्री होते, सत्ताधारी पक्षातले आहेत, भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष आहेत, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत असंच म्हणावं आता. आणि ह्या सगळ्या घडामोडी पाहता खरं तर पहिल्यांदाच त्यांचं गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या मागे राजकीय साडेसाती असल्याचं दिसतं आहे. कृषी खात्याचा राजीनामा द्यावा लागला, आता क्रीडा खातं आल्यानंतर देखील त्यांना ते चांगले दिवस त्यांच्या दृष्टीने नाही आहेत असं म्हणता येईल. आणि आता शेवटी त्यांना दोषी ठरवल्यानंतर, दंड ठोठावल्यानंतर आणि अक्षरशः त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर देखील त्यांची कशा पद्धतीचा हा प्रकार सुरू आहे याच्या मागे एक राजकीय हस्तक्षेप असल्याचं बोललं जात आहे. आणि केवळ राजकारण असू शकतं का अशी शंका या सगळ्या घडामोडीवर, कदाचित जर विरोधी पक्षाचा कुणी आमदार असता तर त्याच्या बाबतीत कशी वागणूक मिळालेली असती अशी देखील एक चर्चा सुरू आहे. आणि आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये न्यायालयातल्या सुनावणीच्या संदर्भामध्ये जे काही मुद्दे पुढे येत आहेत किंवा लीलावतीमधून जो काही मेडिकल बुलेटिन बाहेर येणं अपेक्षित होतं, मांडणं अपेक्षित होतं, त्याला देखील विलंब लागतो आहे. किंवा याच्यावर आता सत्ताधारी पक्षातले आमदार, विशेषतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही न्यायालयाच्या निर्णयाची, न्यायालयाकडून काय आदेश येतो या संदर्भातली वाट पाहतायत, कुणीही बोलायला तयार नाही. या सगळ्या मागे कुठेतरी राजकारण असू शकतं, सत्ताधारी पक्षांमध्ये एकमेकांना शह देण्याचा हा जरी भाग असला तरी शेवटी यामागे माणिकराव कोकाटेंना थोडा तरी दिलासा देता येऊ शकतो का, हा प्रयत्न असू शकतो अशी ही चर्चा आहे. अर्थातच त्या दृष्टीने देखील प्रयत्न केले जातात आणि विरोधकांनी खरं तर गेल्या 2 दिवसांपासून तशा पद्धतीचे आरोपही या प्रकरणामध्ये केलेले आपण बघितलेले आहेत. दुसरीकडे ज्ञानेश, जे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत ते पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात. आतापर्यंत युक्तिवादामध्ये नेमकं काय घडलेलं आहे ते पुन्हा एकदा विस्तारानं आपण सांगूयात. तर ज्ञानेश, सरकारी वकिलांनी नॉन बेलेबल वॉरंट जारी झालेला आहे, पण ते अजून सरेंडर झाले नाहीत. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा युक्तिवादाच्या दरम्यान उपस्थित केलेला आहे. त्यावर देखील बरीच चर्चा आपल्याला कोर्टात होताना दिसते. आता
माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची अँजिओप्लास्टी किती गरजेची हा मुद्दा उपस्थित केला जात असताना पोलीस त्यांना नॉन बेलेबल हे वॉरंट जारी केल्यानंतर आता या संदर्भातली प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे आणि ती वेगवान होऊ शकते. या सगळ्याची भीती माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या वकिलांना आहे, त्यांच्या राजकीय समर्थकांमध्ये आहे आणि याच मुद्द्यापासून त्यांना अटकेपासून संरक्षण हवं आहे, अटकेपासून लांब ठेवायचं आहे. या दृष्टीने माणिकराव कोकाटे यांची बाजू मांडणं अपेक्षित आहे आणि त्याच पद्धतीने रवी कदम आणि त्यांची टीम ही सगळे मुद्दे उपस्थित करत आहे की त्यांना किमान आता मंत्रीपद गेलेलं आहे, आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि आज सगळ्या अनुषंगाने जर विचार केला तर आता त्यांना तात्पुरता एक दिलासा मिळणं अपेक्षित आहे, तो अटकेपासून त्यांना लांब ठेवणं आणि त्याच्यासाठी ते तशाच पद्धतीने तेवढ्याच क्षमतेचा तेवढ्याच ताकदीचा युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न रवी कदम करतायत. ज्ञानेश, त्यांच्या प्रकृतीचं कारण दिलं जातंय, त्यांची अँजिओग्राफी करावी लागलेली आहे, त्यांच्या तब्येतीचा मुद्दा या ठिकाणी वारंवार पुढे केला जातोय आणि याच ग्राउंडवर हाच जर आपण आधार धरला तर यानुसार आता कुठेतरी अटकेपासून संरक्षण मिळावं, अटक टळावी यासाठी प्रयत्न होताना निश्चितच आपण पाहतोय. मात्र पोलीस यामध्ये नेमकी पोलिसांची भूमिका काय असेल जर त्यांचं तब्येतीचं कारण जर समोर आलं आणि ते गंभीर असलं तर? या सगळ्यामध्ये आता लीलावती प्रशासनाच्या वतीने डॉक्टरांच्या वतीने काय नेमकं बुलेटिन बाहेर येऊ शकतं, त्या बुलेटिनमध्ये मुद्दे काय असू शकतात, त्याचा आधार काय घेतला जाऊ शकतो, माणिकराव कोकाटेंच्या आरोग्य तपासणी, त्याचे रिपोर्ट, या सगळ्या बाबी सगळ्यात महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि ते आता कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. त्या अनुषंगाने देखील आता इथे कोकाटेंची बाजू मांडतील आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता तरी कोकाटेंच्या वकिलाकडे एकमेव मुद्दा असू शकतो जो त्यांना किमान दिलासा मिळू शकतो, अटकेपासून संरक्षण मिळू शकतं. ते केवळ आणि केवळ ते लीलावतीमध्ये आहे, त्यांच्यावर अँजिओप्लास्टीची गरज आहे, त्यांच्यावर उपचार करणं गरजेचं आहे, त्यांची आरोग्याची स्थिती अत्यंत नाजूक आहे. हाच मुद्दा त्यांच्यासाठी आता महत्त्वाचा ठरू शकतो. पण त्याही संदर्भामध्ये न्यायालय काय भूमिका घेतं आणि त्याच्यानंतर स्थानिक पोलिसांची म्हणजे नाशिक पोलिसांची भूमिका काय असेल हे देखील महत्त्वाचं असेल. निश्चितच ज्ञानेश, आपण पाहतोय खरं तर आता युक्तिवाद सुरू झालेला आहे. मुंबई हायकोर्टामध्ये कोकाटे यांच्या याचिकेवर हा युक्तिवाद पार पडतोय, त्यामुळे आता कोर्टाच्या एकूणच निकालाकडे, निर्णयाकडे लक्ष लागलेलंच आहे. मात्र माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्यावर आपण पुन्हा एकदा नजर टाकूयात. पेशंटला अर्थात माणिकराव कोकाटे यांना तातडीनं अँजिओप्लास्टीची गरज होती, हा देखील एक त्यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. कोकाटेंच्या वकिलांनी या संदर्भात न्यायालयात माहिती दिलेली आहे. दुसरीकडे सरकारी वकिलांनी देखील नॉन बेलेबल वॉरंट जारी झालेला आहे, पण अजून ते सरेंडर झाले नाहीत. प्रोटेक्शन हे सोमवारपर्यंत द्यावं असं रवींद्र कदम अर्थात माणिकराव कोकाटे यांचे वकील रवींद्र कदमांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. वर्षभराआधीचं इन्कम अर्थात त्यांचं उत्पन्न किती होतं ते देखील विचारण्यात आलेलं आहे. त्यानुसार ते दाखवलं गेलं होतं. वकिली व्यवसायातनं 1000 रुपये मिळतात असं दाखवलं गेलं. त्यानंतर इन्कम वाढलं असं देखील त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे. आर्थिक परिस्थिती तशीच राहत नाही, ती कधी कमी जास्त होत असते, त्यामध्ये बदल होत असतो असा देखील युक्तिवाद वकिलांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. रवींद्र कदमांनी या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, सदनिका प्रकरण नेमकं काय आहे ते देखील त्यांनी सुरुवातीलाच आपल्या युक्तिवादामध्ये मांडलेलं आहे आणि त्यानंतर निकालात केवळ कोकाटे यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधलेला आहे आणि सत्र न्यायालयाने, विशेषतः नाशिक सत्र न्यायालयाने जी शिक्षा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना सुनावलेली आहे त्यावर देखील काहीसा आता आक्षेप रवींद्र कदम अर्थात कोकाटे यांच्या वकिलांनी घेतल्याचा आपण पाहतोय. अत्यंत कॅज्युअली तो निकाल दिला गेला असे शब्द त्यांनी युक्तिवादादरम्यान वापरलेले आहेत.